नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश ब्रह्मंटी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण आलो आहोत कोल्हापूर येथे। चैत्र पौर्णिमेला कोल्हापूर येथे ज्योतिबाची यात्रा भरली जाते आणि ही यात्रा भारतभर प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6 ते 7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात। यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहभान हरपून ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या एकच जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एकच जयघोषाने दुमदुमून जातो। गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी, हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते। पहाटेपासूनच ज्योतिबाच्या उत्सवाची तयारी सुरू असते। सकाळी पहाटे 5 ते 6 या वेळेत शासकीय अभिषेक होतो। त्याच्यानंतर महावस्त्रपूजा ही 7 ते 8 वेळेत होते। पुढील दृश्यामध्ये भाविक अगदी बेभान होऊन हलगी, पिपाणी, सनईच्या सुरांवर सासनकाठ्या नाचवत आहेत। दक्षिण महाद्वाराच्या सुरुवातीलाच अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची एक नयनरम्य मूर्ती आहे। तेथे भाविक भक्तगण ही महाराजांची आरती म्हणत आहेत। सकाळी 10 ते 12 यावेळी धुपारतीसह पंचारती होते आणि दुपारी 1च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो। यावेळी सासनकाठ्या, हलगी, पिपाणी, सनई यांच्या सुरावरती नाचवल्या जातात। सासनकाठी म्हणजे शेंडेला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वळू म्हणजेच बांबू। मंडळी, हा वारसा पुढे चालवण्याची धुरा घेणारे आपले बाळ गोपाळ या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत। मंडळी, पुढील दृश्यांमध्ये तुम्ही पाहत आहात की सासनकाठीची मिरवणूक निघालेली आहे। ही 30 ते 50 फूट सासनकाठी आता ती उभी करणार। दोरीच्या साह्याने 4 बाजूला 4 दोरखंड बांधलेले असतात आणि एकमेकांच्या सहकार्याने ही सासनकाठी उभी केली जाते आणि ह्या सासनकाठीचं वजनही तेवढंच असतं आणि ती आता उभी करून ती देवासमोर नाचवली जाणार आणि ही मानाची सासनकाठी देवाला प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्या परतीच्या प्रवासाला लागते। मंडळी, श्री ज्योतिबा अथवा श्री केदारेश्वर हे बद्री केदाराचे रूप आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नींचा क्रोधांश या सर्वांचं मिळून एक तेजोपुंज अवतार म्हणजेच केदारनाथ किंवा ज्योतिबा। वायू, तेज, पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरी ज्योतिबा। मंडळी, पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता। त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले। बद्रीनाथांनी पौगंड ऋषी या त्यांची पत्नी विमलाबुंज यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले। त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्ठीयुक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमलाबुंजेंच्या उंजळीत नाथ ज्योतिरूपात प्रगटले। उत्तरेचा देव दक्षिणे आला। कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला दैत्यसंहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेत आले, अशी कथा केदार विजयात दिलेली आहे। ज्योतिबांची मूर्ती चतुर्भुज, हातात खड्ग, डमरू, त्रिशूल, अमृतपात्र या आयुधांसह आहे। अश्व हे त्यांचं वाहन आहे। मंडळी, ज्योतिबाचे आजचे जे मोठे मंदिर दिसते या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते। हे मूळ मंदिर कराड नजीकच्या किवळ येथील नावाजी नामक भक्ताने बांधले होते। त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इसवी सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचना करून बांधले। श्री ज्योतिबा देवाची मूर्ती स्थानिक काळ्या पाषाणात घडवलेली असून ती साधारणतः 4 फूट 3 इंच उंचीची आहे
मूर्ती चतुर्भुज असून क्रमणपद अर्थात डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत उभी आहे. उजव्या हातात खडग, वर डमरू, डावीकडे त्रिशूळ आणि खाली अमृत पात्र असून कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे. माथ्याला 9 वेटोळ्याची जटा आहे. हातात कडे आणि पायात तोडे असून कानात नागपंथी गोल कुंडल्या आहेत. दर रविवारी पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो. यावेळेस रात्री 9 वाजता तोफेची सलामी दिली जाते. विजयादशमी दिवशी सोने लुटण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी सायंकाळी 6 वाजता 5 वेळा तोफेची सलामी दिली जाते. चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात 2 वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात 1 वेळा सलामी दिली जाते. गुढीपाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, काळभैरव जयंती या दिवशी तोफांची सलामी दिली जाते. मंडळी, चैत्र यात्रेच्या सायंकाळी 5च्या सुमारास विधिपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबांची बहीण. याच दिवशी सूर्यास्तानंतर यमाई देवी शिक्के कट्यारीशी म्हणजेच जमदग्नींशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य आतिषबाजी करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजेच पाखळणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस पाखळणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळाले नाही ते पाखळणीपर्यंत येऊन पालखी व शिखरांवरती गुलाल खोबरे टाकून दर्शन घेऊन परततात. भक्तगणांच्या सेवेसाठी काही सामाजिक संस्थांकडून अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था ही निशुल्क केली जाते. मंडळी, ज्योतिबांच्या चैत्र यात्रेचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.